राज्याचे प्रमुख या नात्याने देवेंद्र फडणवीस साहेबांनी मीटिंग आयोजित केलेली होती। त्याला लोढासाहेब पण होते, मी पण होतो, आमचे कालिदास कोळंबकर साहेब पण होते, असे काही मान्यवर लोकप्रतिनिधी होते। ते दादर कबूतरखान्याचे काही त्यांची संघटना आहे, त्या संघटनेचे पण सहकारी होते। तर अतिशय मार्ग व्यवस्थित निघावा अशा प्रकारे सकारात्मक भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण आपल्या गद्रांनीला पण बोलून घेतलं होतं, कारण त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेला काही डायरेक्टिव्ह मुंबई हायकोर्टाने दिलेले आहेत, मंडळाचं लवकरच लागणार आहे। तर त्याच्यामध्ये मुंबई हायकोर्टाला पण सॉरी बोलतो त्याच्यामध्ये पण चर्चा झाली की बस संजय गांधी उद्यान आणि काही मोकळ्या जागा आहेत, मोकळ्या की जिथं नागरिकांचा संबंध जास्त येत नाही, तसं नागरिकांना तसं पशुपक्ष्यांना पण त्यांच्या एरियामध्ये जगण्याचा राहण्याचा अधिकार निसर्गाने दिलेला आहे। त्याच्याकरता एक गोष्ट खरी आहे, जैन समाजाच्या आणि इतर पण काही मान्यवरांच्या भावना थोड्याशा तिथे तीव्र होत्या। तर ही सगळी हायकोर्टामध्ये पुन्हा लक्षामध्ये आणून द्यायची की बाबा एकदम अनेक संख्येने जास्त असणारे कबूतरखाने आपल्या मुंबईच्या परिसरात आहेत, ते वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या ते चालत आलेले आहेत। परंतु काही जणांचं असंही म्हणणं आहे की या कबूतरांच्या मराठी भाषेचा मुद्दा काढू नको अशा पद्धतीनं भूमिका मांडलेली आहे। शेवटी न्यायव्यवस्था सर्वोच्च आहे, परंतु न्यायव्यवस्था सर्वोच्च आहे त्याबद्दल कोणाचं दुमत असायचं कारणच नाही। पण इथं जनतेच्या मनामध्ये काय आहे, जसं ती माधुरी संदर्भामध्ये पण काल सकाळी मिटिंग झाली, लॉंग मार्च शांततेने काढलेला होता। त्याच्यामध्ये सगळे घटक सहभागी झालेले होते, विद्यमान खासदार, माजी खासदार, विद्यमान आमदार, माजी आमदार, माजी मंत्री, विद्यमान पण कारकिर्दीमध्ये जनतेच्या भावनेचा आदर केला गेला पाहिजे, मांडली गेली पाहिजे अशा त्याच्याही बद्दलची चर्चा झाली। तशी ह्याही संदर्भातील सगळी चर्चा झाली आणि सीएम साहेबांनी, मी तरी त्या मिटिंगला जे काही पाहत होतो किंवा ऐकत होतो किंवा माझ्या परीनं पण काही भूमिका मांडत होतो, तर त्याच्यामध्ये सरकार यामध्ये सकारात्मक मार्ग निघावा अशाच विचाराचा आहे। तुम्हाला आम्हाला जेवण्याचा जसा अधिकार आहे तसा कबुतरांना पण खाण्याचा अधिकार आहे। त्यांनाही आता तिथं कबूतर त्यांनी तर सांगितलं की ते ताडपत्री टाकल्यामुळं तर कबूतर तिथं मरतायत, त्यांना तिथं खायला मिळत नाहीये। त्यांना वर्षानुवर्ष तशी सवय लागलेली होती की तिथं अनेक जण जायचे आणि खाद्य घालायचे आणि ते खाद्य ते खायचे आणि त्याच्यातनं ते जगायचे, अशा प्रकारची परिस्थिती त्यांनी मांडली। परंतु कोर्टाने थोडेशा सक्त आदेश मुंबई महानगरपालिकेनं दिल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने ताबडतोब कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सर्व प्रकारची कारवाई केली। पण आता ही जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याचं काम हे पोलीस खातं करतच असतं, त्यांचं ते कामच आहे। पण पुन्हा त्यांच्याशी खरं लोढासाहेबांनी पण सांगितलं की बाबा सरकारची पण भूमिका अतिशय सकारात्मक आहे आणि आपण सगळे मिळून एकमेकाला त्याच्यात सहकार्य केलं पाहिजे अशाही फरक